कृष्ण दयाळनव स्वामी म्हणतात. कृष्ण दयाळनव स्वामी म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोपर्डेकर. त्यांचं मूळ नाव नरहर कोपर्डेकर. कृष्ण भक्तीत तल्लीन असले, सदैव कृष्ण 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 सतत नामस्मरण कृष्ण. अहो संत एकनाथ महाराजांचा दृष्टांत झाला त्यांना आणि दयाळनव हा मंत्र मिळाला. मग आता कृष्ण सोडून देतील ना आणि फक्त दयाळनव घेतील नाही. मग ते केलं काय? कृष्ण दयाळनव कृष्ण दयाळनव कृष्ण दयाळनव. सतत सतत जप सुरू झाला. अहो भिक्षा मागताना सुद्धा भिक्षाम देवी म्हणायच्या ऐवजी कृष्ण दयाळनव कृष्ण दयाळनव म्हणावं. लोकांनी भिक्षा द्यावी, ती भिक्षा घेऊन त्या भिक्षेमध्ये आपला उदरनिर्वाह करावा असे कृष्ण दयाळ. असे ते स्वामीजी नरहर कोपर्डेकर नाव केव्हाच मागं पडलं आणि सगळेजण त्यांना कृष्ण दयाळनव म्हणाला. संत एकनाथ महाराजांचा पुन्हा दृष्टांत झाला. श्रीमद भागवतातील दशम स्कंधाचं प्राकृत भाषेत निरूपण करायचं आणि ते तू करशील. सुरुवात केली करायला. एक ओवी झाली, दोन ओवी झाली, दोन ओव्या झाल्या. असं करता करता 42,000 ओव्या लिहून पूर्ण झाल्या. दशम स्कंधाचं प्राकृत भाषेत निरूपण झालं. हरिवर्धाकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुढे सातारा जिल्ह्यात कोपर्डे गावी होते, पण पुढे मात्र आंबेजोगाईला शेवटपर्यंत ते वास्तव्यास होते. असे हे कृष्ण दयाळनव स्वामी. आजच्या निरूपणाच्या अभंगात काय म्हणजे पदामध्ये काय म्हणतात? नारायण भजरे मानस नारायण भजरे त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू काय मुळे तुझरे मानस नारायण भजरे विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी आत्मपदी रटरे मानस नारायण भजरे कृष्ण दयाळनव कर्णपुटी तुझा हे चिकती तुझरे मानस नारायण भजरे नारायण भजरे मानस नारायण भजरे. स्वामीजी म्हणतायत, कृष्ण दयाळनव स्वामीजी म्हणतायत मानस नारायण भजरे. मानस शब्दाचे दोन अर्थ. बोलायचे बरं का, आपल्या कीर्तनात बोलायचंय ना, प्रश्नांची उत्तर बघा परत मी विचारणार. आज आपली संख्या कमी आहे, श्रावणी सोमवार सोडायचा असेल. मानस शब्दाचे दोन अर्थ, एक मानव आणि एक मन. पण कृष्ण दयाळनव स्वामी मनाला उपदेश, मनाला सांगतात की हे मना नारायणाचं पूजन कर. कशासाठी कर? तर त्रिभुवनपती अखिल ब्रह्मांडाचा चालक मालक आहे तो. त्याच्या चरणाशी जर तू गेलास ना, त्याच्या चरणाचं जर चिंतन केलंस ना, तर तुला काय होणार? तुला काहीही होणं पडणार नाही, काहीही कमी पडणार नाही. पण हे करताना करायचंय काय? आणखी विषय उपेक्षुनी, विषय वासना ज्या सगळ्या आहेत ना, त्या सगळ्या काय करायच्या? बाजूला सारून द्यायच्या. अनुभव लक्षुनी, भगवंताचा जो अनुभव आलेला असतो ना, तो ध्यानात ठेवायचा आहे आणि आत्मपदी अंतःकरणात जो परमेश्वर वस्ती करून आहे त्याच्याच चरणी लीन व्हायचं. आणि हेच कृष्ण दयाळनव स्वामी त्या मनाला सांगताय. म्हणजे शेवटच्या चरणामध्ये म्हणताय कृष्ण दयाळनव कर्णकुटी तुझं, कर्णकुटी तुझं. आपण नाही का मैत्रिणींना बुद्ध गोष्टी करतो, हळूहळू कानामध्ये सांगतो ना, मोठ्यांना सांगत नाहीये कृष्ण दयाळनव स्वामी, हळू आवाजात सांगतायत त्यांना. कर्णकुटी म्हणजे कानापाशी जाऊन सांगतायत त्या मनाला. आपण जसं एकमेकींशी मैत्रिणींशी बोलतो ना, तसं की हे तू लक्षात ठेव. काय लक्षात ठेव? नारायण मानस नारायण. 84 लक्ष घेऊन फिरून आलेला हा नरदेव. बरोबर बरोबर का चूक? बरोबर ना? खूप कीर्तन ऐकता बरं का, माझ्यापेक्षा जास्त कोणी आहे. 84 लक्ष घेऊन फिरून आलेला हा नरदेव, पंचमहाभूतांनी बनलेला हा नरदेव. भगवंतांनी संधी, भगवंतांनी दिलेली संधी. हा देव म्हणजे भगवंताने आपल्या ज्या संधी दिली, या आत्म्याला संधी दिली. कशासाठी दिली? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि
उदरामध्ये यायचंय, त्या घाणीमध्ये राहायचंय आणि पुन्हा जन्म घ्यायचाय, पुन्हा मरण, पुन्हा आईच्या उदरामध्ये यायचं, त्या घाणीत राहायचंय, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. याच्या मधून सुटका होण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. त्याचा उपयोग करायचा आहे त्याचा, तेव्हाच या सगळ्या चक्रामधून सुटका होणार. एकदा आपण त्याच्यातून यायचंय, जन्म घ्यायचाय, उदरातून जन्म घ्यायचाय, तेव्हा सुटका कशी असते ना ते. या सगळ्या जन्म आणि मरण या चक्रातून सुटका होण्यासाठी भगवंतांनी दिलेली संधी. ते क्षीरसागरामध्ये शांतपणे पोहोचलेत होते भगवंत, पण आपल्याला प्रपंचातील भवसागरातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी संधी देतात. मनुष्याला संधी आहे. मनुष्य प्राणी, किती प्राणी पृथ्वी तलावर? मनुष्य पक्षी आहे का? आहे का पक्षी? का मनुष्य पक्षी म्हणतो का आपण? नाही म्हणत. काय म्हणतो? मनुष्य प्राणी. कितीतरी प्राणी आहेत या पृथ्वी तलावर. त्या प्रत्येक त्या प्राण्यांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य वेतन पशुधीर नरहणा. आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी सगळ्या प्राण्यांमध्ये समान आहेत. सगळे प्राणी या गोष्टी करतात. मग मनुष्य प्राणी का वेगळा आहे? त्याला काय संधी दिली आहे? तो मनुष्य प्राण्याला ज्ञान दिले, सत्सद विवेक बुद्धी दिली आहे. आणि या ज्ञानाच्या आधाराने त्यानं ईश्वरापर्यंत पोहोचावं, स्वतःचं कल्याण करून घ्यावं, स्वतःला मोक्ष पदापर्यंत, म्हणून ही संधी दिली भगवंताने. संधी देताना सर्व प्राण्यांप्रमाणे जन्म झालाय, पण एक गोष्ट जास्त दिली की ज्ञान आणि सत्सद विवेक. नाहीतर काय होतं प्राण्यांचं? पशुता होत कन्हैया नरका कछून होया नरकरणी किया तेरे नरका नारायण पशुता होत कन्हैया. कन्हैया म्हणजे पांघरण्याचं काहीतरी होतं. पूर्वी होतं का सगळं? म्हणजे आपण आता बघतो या साड्या किंवा आपण रजनी ब्लँकेट सगळं होतं, तसं नव्हतं पूर्वी. किंवा कपडे असतील, धोतर काय असेल ते नव्हतं. काय करायचे? पशुचं जे कातडं होतं ते कातडं काढलं जायचं आणि ते पांघरलं जायचं. कन्हैया ते कातडलं पांघरलं जायचं, अंगावर पांघरलं जायचं, अंगाखाली घेतलं जायचं त्याचं कातड. पण त्याचा त्या पशुचा तेवढाच उपयोग नाही, तर शिंगापासून पायाच्या खुरापर्यंत त्याचा उपयोग होतो पशुचा. पण नराचा मात्र होतो का? नाही होत. म्हणजे पूर्वी तर होत नव्हता, पण आता विज्ञानानं चमत्कार केलाय. विज्ञानानं अवयवदान सगळे जेवढे काही या नरदेहातले अवयव आहेत त्या नरदेहातले अवयव इतरत्र आपण वापरू शकतो. विज्ञानाचा चमत्कार आहे. पण आणखीन एक काय सांगतात की नरकर्णी क्रिया करे तो. या नरदेहानं जर कर्ममार्ग अवलंबला ना तो नक्कीच नारायण होऊ शकतो. नारायण होऊ शकतो. कसा? म्हणजे नारायण म्हणजे काय हे पहिलं पाहायला पाहिजे ना. नारायण म्हणजे काय? तर नार म्हणजे जीव, सगळे जीव, आणि आयन म्हणजे समूह. जीवांच्या समूहात जो राहतो तो नारायण. मग त्याच्यासारखं व्हायचं. पण तो नुसता जीवांच्या समूहात राहतो का? नाही राहतो. त्याची निर्मिती करतो, त्याचं पालन पोषण करतो, त्याचं कल्याण कसं होईल हे पाहत असतो. मग तसं व्हायचंय. प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे आणि त्याचं त्या प्रत्येक जीवाचा आदर राखला पाहिजे. कुठल्याही जीवाची जे आपण तुसडेपणाने वागतो एखाद्या जीवाशी, तसं न वागता त्याच्याशी प्रेमाने वागायचं. तो कसाही वागू दे, आपण मात्र त्याच्याशी प्रेमाने वागायचं, म्हणजे नारायण होणं. असं नारायण व्हायचंय आपल्याला. मग त्याच्यासाठी त्या भगवंताला पहिल्यांदा म्हणजे त्याच्यातले सगुण आपल्याला केलं पाहिजे, त्याला आपलंसं केलं पाहिजे. त्याला आपलंसं केल्याशिवाय आपण नारायण होऊ शकत नाही. म्हणजे देव पहावयासी गेलो, देवाची होऊन गेलो, तसं व्हायचंय आपल्याला. देवाला पाहायला जायचंय, त्याच्याकडे पूर्ण श्रद्धेने पाहायला जायचंय आणि तोच म्हणजे त्याचंच रूप घेऊन यायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की ते हात ते एखाद्याने जर दान करत असेल तर त्याचं ते दान नुसतं घेऊ नका हो. करता करता जे घेता
त्याचे हात सुद्धा घेतले, म्हणजे आपणही दान करा. जेव्हा नारायणाकडे गेलो ना की नारायण आपण नारायण कसं घेऊ ते पाहायचं. पण असं होतं का? नाही होत. मग त्याच्यासाठी वेदांमध्ये 4 मार्ग सांगितले. थोडं जड जात असेल सांगावं की लगेच, ते काही सांगू नका बरं का, सोपं सोपं सांगा. हे सांगायला 4 मार्ग आहेत. ज्ञान मार्ग, नंतर योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. आता ज्ञान मार्ग क्लिष्ट आहे. आता हे आहे बाबा भगवंत आहे, क्लिष्ट आहे तो मार्ग, त्या मार्गाने जाता येत नाही. फार ज्ञानी विद्वान लोकांना जाता येतात, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना नाही जाता येत. योग मार्ग, अष्टांग योग वगैरे एवढे मार्ग आपण एका पायावर उभं राहून वगैरे करणाऱ्या तपस्या घ्या नाही करू शकत. ते पण आपण कठीण मार्ग आहे. कर्म मार्ग म्हणतो आपण, कर्माची गती गहन, तो गहन आहे, ते पण करू शकत नाही. मग चौथा मार्ग आहे भक्ती मार्ग. सगळ्यात सगळं खूप सोपा सहज होणारा भक्ती मार्ग. भक्ती करायची भगवंताची, भगवंतापर्यंत होतं. त्यातला सुद्धा नाम मार्ग तो तर सगळ्यात सोपा. भगवंताचं नाम घ्यायचं सतत, पण ते सतत सतत घेत राहायचं. इथं पण आडवायचं बरं का. नाम मार्ग जरी सोपा आहे ना तरी इथं पण आडवायचं. काय होतं बरं, हा पण आहे ना, पणच खूप जड जातो. म्हणजे सोपा मार्ग आहे, सुटसुटीत मार्ग आहे नाम मार्ग, पण स्वस्त नाही, स्वस्त. म्हणजे संत तुकाराम महाराज महाराजांची पालखी असते, जे वास्तव्य म्हणजे तिथे इथे उतरतात, तिथे उभं राहून महाराजांचं अभंग, तैसी हरी भक्ती सुळावरी पोळी, तैसी हरी भक्ती सुळावरी पोळी, तैसी हरी भक्ती त्या टोकावर जाऊन हरिभक्ती करायची, पण ते जाताना ती धार असते ना, त्या धारेवर कसं असतं, षड्रिपूंची धार येते, काम क्रोध मद मोह मत्सर धार लावून बसलेले असतात आणि त्याच्यातून बाहेर पडून त्या टोकावर जायचंय आणि मग भक्ती करायची. कशासाठी? रघुमादेवीवर जोडावं. त्याच्या आधी काय म्हणतात महाराज म्हणतात की व्हावे देहासी उदार, देहाची काळजी करायचीच नाही, रघुमादेवीवर. पण कसं सोळावरील पोळीसारखी भक्ती करून सतत किती आपल्याला प्रलोभन येतात ना, की आता आपण नुसतं बसलोय, जप करायला बसलोय, नामस्मरण करायला बसलोय घरामध्ये, चला बाबा आता आपल्याकडे सगळी कामं झाली आहेत, आपण नामस्मरण करूया, असं आपण ठरवून बसतो. बरं, तर असं बसलं आणि बाहेर कोथिंबीरच्या गाडीवाला आला आणि तो म्हणला 5 रुपये गड्डी, 10 रुपयाला थोडी कोथिंबीर. श्रावण महिने ना, कोथिंबीरची वडी व्हायलाच पाहिजे, बरोबर ना. तिथे राहते आपण, तिथंच ठेवतो माल, तिथेच. अहो तिथून देवापाशी पण ठेवायला जात नाही, तिथेच ठेवतो. म्हणजे माझ्यासाठी तुमचं नाही तर. आणि लगेच कोथिंबीरच्या 2 जोड्या घरात. आता तिथे लक्ष लागतं का आपलं? तर कोथिंबीरची वडी कधी करायची, निवडायची बाबा, मग कधी करायची हे नाही. सगळ्या 10 जेवढ्या काही धागे असतील त्याच्यावर चढून जाऊन त्या सुरावर चढून भक्ती करायची, तरच भक्ती होती. तेव्हा रखुमादेवी बरं
आपल्याला जोडाल, कितीही प्रलोभन येऊ दे, पण आपण एकदा ठरवलंय ना की आपल्याला जग करायचं, पण तो ठरवून करायचाच कशाला, असं सतत करत राहायचंय, ठरवून करायचंच नाही. हे ज्यांना जप करताना म्हणजे सवय होण्यापुरती माळ ठीक आहे, जपमाळ सवय होण्यापुरती, पण नंतर मात्र बाजूला ठेवायचं ते साधन ते बाजूला ठेवायचं. आपण किती वेळ स्वयंपाक करतो की नाही, करतो. आता समजा आपल्याला येतच नाहीये काही एखादी भाजी, तर ते पुस्तक असतं ना रेसिपी बुक, ते आपण ठेवतो बरोबर, एकदा बघून करू बरोबर, दुसऱ्यांदा बघून करू, तिसऱ्यांदा करू का, तिसऱ्यांदा बघला नाही आपल्या मनाला बघ एक आणखी ऍड करू, आपण ती रेसिपी करू बरोबर. तसंच नामस्मरण पण तसंच, एकदा दोनदा तीनदा महिनाभर घ्यावं. 90 दिवस असतात आपल्या पेशी बदलण्यासाठी. 90 दिवस जर एखादी सवय लावली ना ती अंगीकारली जाते. 90 दिवस कडकपणे करायचं, आपोआप होत राहतं. मग तुमचं मन आणि किती म्हटलं ना की नाही करायचं तरी आपलं रखुमादेवीवर जोडावया महाराज म्हणतात, रखुमादेवीवर जोडावं म्हणजे रखुमादेवीवराची अनुसंधान बांधायचंय. आता अनुसंधान म्हणजे काय, पुढचा शब्द, दोन गोष्टी एकमेकांना जोडायच्या. म्हणजे पतिव्रता स्त्री, म्हणजे मी जास्त स्त्रियांशी बोलते, तुमचा हा कमी आहे असं. पतिव्रता स्त्री एखादी, तिला जसं पदराचं अनुसंधान असतं, म्हणजे तिने भरजरी शालू नेसू दे, भरजरी शालू नेसू दे किंवा फाटकन लुगडं नेसू दे, पण पदर ढळून येते का खांद्यावरचा, देते का ढळून, किती लक्ष असतं तिचं. जरा पदर कुठे झाला की लगेच ती पदर लगेच सावरते. पदराशी अनुसंधान आहे, त्या पदराचं शरीराशी अनुसंधान. तसं भगवंताशी एकरूप व्हायचंय, तेवढं लक्ष भगवंताकडे द्यायचंय. म्हणजे श्रीमद भागवतामध्ये यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की भक्ती म्हणजे काय, तर पापणीची उघडझाप आपली होती. पापणीची उघडझाप किती वेळ लागतो, 1, 2, 3 सेकंद जास्तीत जास्त. तेवढा सेकंद सुद्धा भगवंताच्या चरणापासून लांब राहायचं नाही, तेवढा सेकंद सुद्धा. बघा तुम्ही प्रयत्न करून बघा, म्हणजे पाहायचा काय, जे उघडझाप करायचं नाही. स्वयंपाक करतोय आपण आणि काहीतरी वेगळे विषय आणायचेच नाहीत मनामध्ये, फक्त सतत 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 नामस्मरण करत. म्हणजे आम्ही काय करतो, नामस्मरण नाही होत तर आम्हीच आमच्या आवाजात कीर्तन रेकॉर्ड करतो आणि स्वयंपाक करताना समोर मोबाईल ठेवतो आणि सतत ते कीर्तन ऐकतो म्हणून बोलतोय ते सतत. आता ताई सुद्धा काय करत असतील, एखादा अभंग त्यांना जर हे करायचं असेल, म्हणजे आता बसवायचं आहे, त्या किती वेळा ऐकत असतील, 25 ते 30 वेळा ऐकतात का बरं. मग ते तसं की आपण करतोय ना सतत काहीतरी, ठीक आहे थोडं जर लक्ष जातं पुन्हा घ्यायचं तिथेच पदावर. आम्हाला कसं रखुमादेवीवर जोडावं, पुन्हा यावं लागतं हो मूळ मुद्द्यावर. तसं ते अनुसंधान ठेवायचं भगवंताशी. भगवंताशी जर अनुसंधान ठेवलं ना तर रखुमादेवीवर तो नारायण लांब झाला आपल्यापाशी येतो किंवा आपल्याला त्याच्यापाशी जातात अनुसंधान. म्हणून म्हणजे हे आपल्याला जमतं का, म्हणजे तिथे जायचंय, आपला देह असाच जाईल का, जाणार नाही. ते तिथे जाण्यासाठी मनावर घ्यावं लागतं. हे मन आहे ना तिथे, तर मनावर घ्यावं लागतं. म्हणजे अंतःकरणामध्ये 4 घटक आहेत की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातलं पहिलं म्हणजे मन. ते मन आहे ना, अंतःकरण म्हणजे काय, आतील इंद्रिय. हे आता थोडासा विषय वेगळा की 10 इंद्रिय आपण मानतो आणि सगळ्या जगाने सुद्धा तेच मान्य केलेलं होतं की 10 इंद्रिय आहेत. पण आपल्या वेदांमध्ये मनाला सुद्धा इंद्रिय म्हणते, पण जगाने कबूल केलेलं नव्हतं. आता एक 4-5 वर्षापूर्वी जागतिक संघटनेने मन हे सुद्धा इंद्रिय आहे आणि हे 11वं इंद्रिय आहे असं मान्य केलं. आपली संस्कृती सगळीकडे फिरते. आता मागच्या
15 दिवसापूर्वी महिना झाला असेल, शंकराचार्य आद्य शंकराचार्य शिवगिरी पीठामध्ये जाणं झालं कीर्तन संमेलनाच्या निमित्ताने. आणि आद्य शंकराचार्य त्यांच्या गाडीवर जे आता शंकराचार्य आहेत त्यांच्या हातून प्रसाद मिळाला, त्यांच्या मुखामधून जो आशीर्वाद होता तो मिळाला. तर त्यांनी म्हणजे हा थोडासा विषय वेगळा आहे की त्यांनी एकच धर्माविषयी सांगितलं, एकच वाक्य. पुढे बरंच बोलले ते आई वडिलांची सेवा हा परमधर्म आहे, बाकी काही करू नका. भगवंतापर्यंत नाही जाता. पुंडलिकाने काय केलं? आता पुंडलिकाने भगवंताने आपल्यासाठी आणून ठेवले पंढरपूरमध्ये, बरोबर की नाही? नाही तर भगवंत होते का पंढरपूरमध्ये? नव्हते. पुंडलिकासाठी आहेत ते. आई वडिलांची सेवा केली. आणि हेच शंकराचार्यांनी सुद्धा आम्हाला त्या दिवशी पहिलं वाक्य सांगितलं की आई वडिलांची सेवा म्हणजे परमधर्म. आज हिंदू धर्मासाठी जे कार्य होत आहे ना ते तिथून होते. मुख्य आद्यपीठ ते आहे. सगळ्या जगातील हिंदू धर्माचं जेवढं कार्य होतं ना ते आद्यपीठातून होतं आणि तिथून जाण्याचा योग आला. थोडस अनुसंधानात राहणं होत आहे म्हणूनच होत आहे. मनानं जर मनावर घेतलं तुम्ही आपण परत आपल्या आसपास मनानं मनावर जे समर्थ रामदास स्वामी त्यांनी सुद्धा मनावर श्लोक 205 मनावर श्लोक. एका श्लोकात काय म्हणतात? मना सज्जना भक्तिपंथे चितावे तरी श्री हरी पाविते तो स्वभावे जनी नित्यते सर्व सोडो त्यावे जनी नित्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ. काय म्हणतात समर्थ? की मना सज्जना सज्जन मिळावरचे आपले समर्थ म्हणताय, मनाला म्हणताय तू सज्जन आहेस. काही जण काय म्हणताय तू सज्ज आहेस ना, तुझे भक्ती पत्नीची जाईल. आपण समर्थ मात्र काय म्हणताय? म्हणा तू सज्जन आहेस रे, सज्जन आहेस तू म्हणा. म्हणजे लक्षात घ्यावं काय, एखाद्याला आपण तू दुष्ट आहे दुष्ट आहे दुष्ट आहे म्हटलं ना तो ऐकत नाही बघा. पण त्याला म्हटलं ना आपण लहान मुलांचं म्हणजे लहान मुलांचं चांगलं काम करतोस, चांगलं काम करतोस असंच करत जा. आणि मनाला म्हणतात म्हणा सज्जना भक्ती पत्नीची जा. कशासाठी? तर तुला श्री हरी पाहिजे असतील ना तर तू भक्ती करते, भक्ती मार्गाने जा. तुमच्या 2 ओळींमध्ये म्हणताय समर्थ जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. एक श्लोक आहे मन कृत्योद्योगा सपदी भजेते गम्य पदवी नरेवा नार्यावा गमन उभया सकल सुखदं ब्रह्म परमं. एक श्लोक आहे एका पुराणामध्ये आलेला हा श्लोक आहे. मनाला विचारणा केली जाते की हे मना पुत्रोद्योगा काय बरं तुझा उद्योग चाललाय, कुठं कुठं भटकणं चाललंय, गम्य पदवी सपदी म्हणजे येते गम्य पदवी, कुठं कुठं तुझं भटकणं चाललंय सध्या सांगतेस कुठेतरी. अहो इथंच कुठेतरी म्हणजे कुठे समोर उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये स्त्री पुरुष चालतायत आणि त्यांच्या क्रीडा पाहण्यात मन रमत. मग त्यातून काय मिळतंय? आनंद मिळतो, समाधान मिळतं, अजून काय मिळतं? काय नाही, मन रमतं माझं. मनच म्हणते का रमतो मी त्याच्यामध्ये. पण मनाजी राम तुम्हाला त्याच्यामधून काय मिळतं का? काही पदवी मिळते, कोणी तुमचा सत्कार करतंय. अहो स्त्री पुरुषांच्या क्रीडा पाहणं अनुचित आहे, वाईट गोष्ट आहे. त्या कशाला पाहून आनंद मिळवायचा? तसं करू नका. मग काय करू बरं? कुठे जाऊ? तुम्ही तुमच्या चाकऱ्यांमध्येच जा. म्हणजे जसं स्त्रियांचा गोळगा करून बसल्या, पुरुष पुरुषांचा गोळगा करून बसले. ही ती आहे, हे तो आहे आणि मन काय आहे ते तृतीय पुरुषी आहेस तू म्हणा. तू तुझ्याच लोकांमध्ये जा आणि तिथं तू समाधान कर. मग कुठे
तृतीय पुरुषी आहे मी, पण मी जाऊ कुठे? हे परब्रह्म, ते परब्रह्म, हे परब्रह्म, त्याच्या ठिकाणी ते मन आणि हे मन जा आणि त्याला आपलंच करून घे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे. असं केलं ना तरच हा भगवंत आपल्याला होत नाही ना. किती केलं तरी मन ऐकतं का? आपलं ऐकतच नाही मन. अहो स्वतः अर्जुन काय करतो? भगवंताकडे तक्रार करतोय मनाची की भगवंता हे मन आहे ना, म्हणजे चार चार पद्धती येतो बरं. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. मन चंचल आहे, मन फोडकर आहे. प्रमाती म्हणजे फोडकर आहे, बलवान आहे आणि हट्टी आहे. असं मन आहे तर मी ह्या मनाला आवडू कसं? सांग भगवंता, तूच सांग बरं, मी मनाला आवडू कसं? आणि भगवान नारायण नाही पहिल्यांदा ऐकून घेत आहे म्हटलं हो का, असं आहे का? असंच असतं रे. तो काही आपलं ते मन काही आवडू शकत नाही. पण आता पण करता काय? पण भगवंता, अरे भगवंत, अरे पार्था, जर साधना केली, तपश्चर्या केली, वैराग्य भाव जर मनी ठेवलास ना, तर ते मन तुझ्या आवाज आहे. मनाला पकडून ठेव वैराग्याच्या. तरी वामन पंडित म्हणतात, मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनी गणे धावे. मन हे ओढाळ गुरु. ओढाळ गुरु म्हणजे कसं की जसं एखादा प्राणी असतो, तो काय करतो? इथं तिथं इथं तिथं तोंड घालतो, ह्या तिथं तोंड घालून नासधूस करतो. तसं मन आहे. परधन परकामिनीकडे जावे. पण त्या मनाला जर विवेकाचा दोर लावला आणि वैराग्याचं जर लोढणं त्या गुराच्या गळ्यात बांधलं ना, तर ते जाग्यावर आहे की नाही? ते जाग्यावर जे बहिणाबाई पण आहे का ह्याच्यामध्ये म्हणतात, कसं ते ओढाळ होतं. जे एक दृष्टांत सांगून पूर्वरंग संपूर्ण. कुंभार आहे, त्याच्याकडे काय असतात? कुंभाराकडे गाडवा असतात, माती मांडण्यासाठी गाडवा असतात. एक 8-10 गाडवा आहे त्याच्याकडे. रोज आपलं त्याचं काम काय की जायचं, त्या 8-10 गाडवांवर माती लादायची आणि घेऊन यायचं आणि आपले त्याच्यावर जे माती काम म्हणजे गाडी मडकी जे मातीची भांडी आहे ती तयार करायची. रोजचं आपलं त्याचं काम आहे. पण एक दिवस झालं काय, तो गुरं घेऊन गेला त्या माती भरण्याच्या जागी गेला आणि तिथं काय करायचं की एका जर गाढवावर माती भरत असेल तर बाकीची गाढवं तिथं मोकळी असायची. मग ती बाकीची गाढवं सगळीकडे हिंडायला लागायची. तर मग त्याला ते गोळा करायला लागायचे पुढून जाऊन. परत तोपर्यंत इकडची बाकीची गाढवं एक बाजूला घेतली, माहिती आहे त्याला उधळली गाढवं, तर तसं त्यांना गोळा करायचा. तर तो काय करायचा? बांधून ठेवायचा. तर नेहमीच त्याचं ते. आणि त्या दिवशी मात्र झालं काय, सगळ्या गाढवांना तो बांधत आला आणि एका गाढवाची जोडी कमी पडली. एक विसरली, त्याच्या हातातून पडली कुठे, काहीतरी झालं. एका गाढवाची मात्र जोडी विसरली. आता करायचं काय? एक तर गाढव भरायला घेणार आहे आपण, पण ह्याची दोरी नाहीये याच्याकडे. म्हणजे आता आपल्याकडे दोरी नाही, ह्याला बांधायचं कसं? विचार करू लागला. त्याला विचार सुचला. सगळी गाढवं जिथं बांधली होती ना, म्हणजे जिथं त्याची नेहमीची जागा होती, त्याच्या कानाला धरलं, तिथं आणलं आणि ऍक्शन केली. गळ्याभोवती दोरी गुंडाळायची आणि बांधायची ऍक्शन केली. खाली गाठ मारायची ऍक्शन केली आणि गेला तो त्या दुसऱ्या गाढवावर माती भरायला. लक्ष नाही का त्या गाढवावर? ते गाढव तसंच आपलं पायानं माती असं करते मध्ये मध्ये, तिथं थांबते. अजिबात हलत नव्हतं. त्याचं लक्ष एक सारखं लक्ष. शेवटी त्याच्यावर वेळ आली की त्याच्यावर आता त्याच्यावर माती लादायची, भरायची त्याच्या त्या पाठवरच्या पोत्यामध्ये. म्हणून त्याला ओढायला लागला कानाला धरून. कुठे येते ते गाढव? येईलच तयार नाही. तो विचार होते हे गाढव खाली ना का बरं? मग त्याच्या डोक्यात विचार पुन्हा आला की अरे बघूया. मग पुन्हा त्याने ती दोरी काढल्याची ऍक्शन केली, ती दोरी सोडल्याची ऍक्शन केली आणि मग ते गाढव चालत चालत
त्याच्याबरोबर माती भरायच्या जाग्या, ते स्वतःला बद्ध समजते. तसंच हे मन आहे, वासनांनी बद्ध झाले. म्हणून हे वासनांनी बद्ध झालेलं मन विषय उपेक्षून सगळे काम क्रोध मद मोह मत्सर सगळे उपेक्षून टाकायचं, सगळं बाजूला सारायचं आणि अनुभव लक्षणी भगवंताचा अनुभव लक्षात घ्यायचा आणि त्याचं जे रूप आहे ते आहे अंतःकरणामध्ये ते रूप इथे ठेवायचं आणि त्याचाच ध्यास घ्यायचा. हेच कृष्ण दयानंद स्वामी आजच्या निरूपणात अन्यत्र कुठेही जाऊ न देता भक्तिभावाने तुमच्याच मंदिरात एकनिष्ठ आणि चिंतनपूर्ण सेवा करील त्याचा प्रापंचिक पारमार्थिक सर्व प्रकारचा योगक्षेम मी चालवेल याची खात्री बाळगा. परमेश्वराने वचन दिले बरं का, गोपाळ कृष्ण असे गोपाळ कृष्ण अवतार कार्य संपले. जे काही कार्य घेऊन आले होते ते सगळं संपले. आता शांतपणे राहायचं. वाटतं ना आपल्याला रिटायर झाल्यावर कसं की कुठेतरी जाऊन शांतपणे राहावं, कुठेतरी रिसॉर्ट, कुठेतरी 2 रूम कुठेतरी बांधायच्या गावाला वगैरे आणि तिथे राहायचं. कशातही पडायचं नाही, कशातही पडायचं नाही. आपलं आपण दोघं आपण असं करायचं असं वाटतं. ते भगवंताने तसंच वाटलं. कारण दुसरंही कारण होतं बरं का. आता त्यांचं कुटुंब केवढं होतं, 16,000 म्हणजे त्या जिथं ते होतं त्यांचं राहण्यासाठी तिथं एवढं जागा पण नव्हती. त्याच्यासाठी कुठेतरी घेऊन जायला पाहिजे ना, कुठेतरी शांतपणे राहायला पाहिजे. भगवंताने समुद्रामध्ये द्वारका नगरीची स्थापना केली, निर्मिती केली. समुद्राने कशी होती द्वारका नगरी? द्वारावती रम्य खरी नटली असे नाना पण. सोन्याची घरं, सोन्याची दारं, सोन्याची रस्ते, हिऱ्या माणसांचे रस्ते, धुळीचा पुढे लवलेच नाही.
पण माणसं मात्र सोन्याची नव्हती बरं. माणसं मात्र कशी होती, सोन्यासारखी होती तिथली माणसं. आणि अशा या द्वारका नगरीमध्ये भगवंत राहत आहे, गोपालनाचा छंद जोपासताय. अहो एवढी द्वारका नगरी आहे, स्वच्छ सुंदर द्वारका नगरी आहे, सोन्याची द्वारका नगरी आहे, पण सगळीकडे गुरंही फिरतात, गायी गुरं फिरतात. गायी पण कशा आहेत, सवत्स गायी आपल्या वासरांना घेऊन फिरतायत. आणि भगवंत आपला छंद जोपासतात. शांततेत राहणं चालू आहे, सगळ्यांबरोबर राहणं चालू आहे, आनंदाने राहणं चालू आहे. पण हल्ली झालं काय होतं भगवंतांना, कुठेतरी काहीतरी होत होतं, कुठली तरी चिंता सतावत होती, कुठेतरी अस्वस्थ वाटत होतं भगवंतांना. सगळेजण आले, सगळ्या स्त्रिया आल्या, विचारताय भगवंतांना, भगवंता काय झालं, तेव्हा तुम्हाला काय झालं, कुठे सांगताय भगवंतांना मला काही झालं नाही, पण मला काहीतरी होतंय. काढे दिले, औषधं दिली, भगवंतात काही काहीच फरक पडत नव्हता. तर ह्या सगळ्या स्त्रिया रुक्मिणी आईचं मंत्र आहे. आणि रुक्मिणी आईचा बंधन काय म्हणतात, ताईसाहेब, ताईसाहेब, ताईसाहेब तुम्ही त्यांच्या जवळच्या, तर तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारावं की नक्की काय झालंय त्यांना, तुम्हाला ते नक्की सांगतील खरं खरं काय. बोल. रुक्मिणी आईसाहेब भगवंताच्या महालात गेल्या आणि भगवंताच्या चरणाशी उभ्या राहिल्या. लक्ष्मी आईसाहेब कुठे असतात, भगवंताच्या नेहमी चरणाशी असतात. आणि रुक्मिणी आईसाहेब चरणाशी उभ्या राहिल्या आणि भगवंताला विचारताय, भगवंता काय झालंय हो तुम्हाला, किती दिवस झाले विचारे विचारे म्हणते, पण आज वेळ मिळाला, विचारते काय झालं नाही नक्की तुम्हाला. काही नाही रुक्मिणी, काही नाही झालं मला. अहो काहीतरी झालंय म्हणून तर तुम्ही एवढे चिंतेत दिसताय. आता मला कसं तरी होतं, कसं तरी म्हणजे काय होतंय, अगं अस्वस्थ वाटतंय. अहो अस्वस्थ वाटतंय म्हणजे काय, अगं काय झालंय की हा शांतपणा आहे यांचा द्वारकेतला, तो शांतपणाच मला ना नडतोय आणि मला भूतकाळात घेऊन जातोय. भूतकाळातच नाही, अति भूतकाळात घेऊन जातोय आणि त्यापुढे मला अस्वस्थ वाटतंय. भगवंता मला काय समजेल असं ना, असं काहीतरी सांगा, उगाच काहीतरी बोलू नका, काहीतरी मला समजेल असं काहीतरी सांगा ना. तेव्हा भगवंत म्हणताय, रुक्मिणी आता मी जर तुला सांगितलं ना तर तुला ते आवडणार नाही, तुला रुचणार नाही, पचणार तर नाहीच नाही. हो सांगून तर पहा अगोदर काय झालंय, काय बोलले तुम्हाला. आणि भगवंत सांगू लागले की मला भूतकाळात, मी भूतकाळात जातोय, गोकुळात जातोय. म्हणजे आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा मी होतो बाळ. म्हणजे आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा मी होतो बाळ. म्हणजे भगताची गाई गोपी गोपाळ, किती वेळाळ ते अंबरणे गाईचे, ते हुंदडणे बछड्याचे, निशिदिनी आठवे साचे. सांगू किती मी आता, उडता येते चित्ता, उडता येते चित्ता, उडता येते चित्ता. मला ना गोकुळ आठवतं, गोकुळातल्या त्या गायी आठवतात, ते गोपी आठवतात, ते गोपाळ आठवतात. मला त्या गायींचं हंबरणं आठवतं, ते बछडे आहेत, ते वासरं आहेत, ते त्यांचं हुंदडणं आठवतं ग. सारखी मला त्यांची आठवण येते आणि जास्तीत जास्त आठवण येते ना ती गोपींची येते. अहो गोपींची आठवण येते, एवढं कळलं म्हणजे त्यांनी ऐकलं. आणि रुक्मिणी साहेब म्हणतात, कळलं बरं कळलं, तुम्हाला काय म्हणायचंय ते कळलं, पुढे काहीच बोलू नका. अगं रुक्मिणी तुला राग आला का, राग येणार नाही तर काय होणार बरं, राग येणारच ना. अहो इथे सगळं अखंड वैभव तुमच्या पायाशी लोळतंय, एकाहून एक सुंदर स्त्रिया तुमच्या पायापाशी तुमच्या सेवेला इथे उभ्या आहेत. अष्ट नाही तर इथे उभ्या आहेत
आणि असं असताना तुम्हाला त्या गोपींची, साध्या गोपींची आठवण यावी, त्या व्यभिचारी गोपींची आठवण यावी. अहो, व्यभिचारी हा शब्द भगवंताने ऐकला आणि भगवंताच्या हृदयामध्ये कळ आली आणि भगवंत दुःखी झाले. भगवंत म्हणतात, अगं रुक्मिणी, तुला तोंडाला काहीतरी आवर घाल. अगं तू गोपींना व्यभिचारी म्हणतेस, त्या गोपी व्यभिचारी, त्यांची आठवण काढा. मी सुद्धा मग व्यभिचारी ना? नाही हो, नाही भगवंता, तसं काही नाही. तुम्ही अखंड पवित्र, तुम्ही पवित्र आहात. नाही, तुला एकच गोष्ट काहीतरी मान्य करावी लागेल. एक तर गोपी व्यभिचारी म्हणत असेल तर मी सुद्धा व्यभिचारी, त्यांची आठवण काढणार. आणि गोपी जर पवित्र म्हणतीयेस तर त्या गोपी अपवित्र कशात? हो, भगवंत बोलले की रुक्मिणी आणि शांत बसलं. भगवंताने ओळखलं, बरोबर तीर निशाणावर लागलाय. 4-5 दिवस जाऊ दिले आणि भगवंताने नाटक करायला सुरुवात केली. व्यभिचारी म्हटलंय माझ्या गोपींना, काहीतरी करायला पाहिजे ना. नाटक करायला सुरुवात केली आणि मग सांगतो, मला काय गरज, मला काय गरज, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. कधी म्हणायचे माझं डोकं दुखतंय, कधी म्हणायचे माझं पाय दुखतात, माझं पोटच दुखतंय. सगळे वैद्य, सगळ्या स्त्रियांनी वैद्य आणले, काय औषधं आणली, सगळे काढे देऊन झाले. काही भगवंताच्या तब्येतीमध्ये सुधारणा नाही. आणि पुन्हा त्या रुक्मिणीच्या मंत्राने आणि पुन्हा म्हणू लागल्या, आता साहेब बघा हो, पुन्हा किती काढे झाले, किती मात्रा उगाळून दिल्या, किती म्हणून औषधं झाली, पण भगवंताच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नाही. काहीतरी करा हो. जा. पुन्हा रुक्मिणी आई साहेब गेल्या आणि विचारताय, बघून भगवंता, अहो झाले तरी काय? अहो तुम्ही खात नाही, पीत नाही, झालंय काय तुम्हाला? सांगा ना. काही नाही, मला काही झालं नाही. पण एक सांगतो रुक्मिणी, माझं आता संपलंय, माझं आयुष्य संपलंय. अहो असं बोलू नका. संपले बरं माझं आयुष्य. आता काहीतरी तुम्ही पण काहीतरी विचार करायला लागला. इकडे रुक्मिणी ऐसा इकडे बोलताय भगवंताशी. त्याच वेळेस आमच्या गाडीचे नाव वर्षी नारद त्याच वेळी द्वारकेमध्ये आले आणि आपल्या वेळेचा झणत्कार केला आणि नारायण नारायण म्हणले. नारायण नारायण म्हणजे रुक्मिणी आईचे बातमध्ये रडायला लागल्या. भगवंत असे म्हणाले, दासी रडायला लागल्या, बाहेर त्यांच्या स्त्रिया होत्या त्या रडायला लागल्या, द्वारपाल रडायला लागली, सगळी द्वारकानगरी रडायला लागली होती. आणि ते नारद मुनींना दिसलं, सगळी द्वारकानगरी रडते. येताय महाराकडे येताय भगवंताच्या, स्त्रिया सुद्धा रडतात, द्वारपाल सुद्धा रडतात. आत्महत्या रुक्मिणी आई, रुक्मिणी देवी पण रडतायत आणि विचारतात, काय गं रुक्मिणी, काय झालं, का रडतीयस? अहो आतमध्ये नारद हा आतमध्ये भगवंतांना बरं नाहीये, त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर झालाय. आता मात्र नारद मुनी विचार करू लागले, बरं बिघडते ती प्रकृती बिघडते ना. आणि भगवंत आहे पुरुष, प्रकृती आणि पुरुष कधी बिघडत नाही, तो स्थिर असतो. बिघडते ती प्रकृती, हे तर पूर्ण पुरुष आहे, ते कसे बिघडतील? काहीतरी काळ वेळ आहे. नारदांनी ओळखलं काहीतरी ते गडबड आहे आणि निघाले भगवंताच्या मंचकापाशी आले. भगवंताला विचारतात, भगवंता काय झालं तुम्हाला? तुमची तब्येत बरी नाही असं कळालं बाहेर. नारदा, दानधर्म करायला लागा. माझं काय खरं नाही, दानधर्म करायला लागा, लवकरात लवकर करा. आणि अहो पण काय झालंय सांगा तरी तुम्ही. नाही काही नाही झालेलं मला, तुम्ही दानधर्म करायला. अहो काहीतरी औषध असेल. औषध आहे त्याच्यावर, पण ते मिळणं कठीण आहे. काय औषध आहे? सोपं कठीण नंतर बघू. 5 मिनिट आहेत माझ्याकडे. सोपं कठीण नंतर बघू. आता औषध सांगा, बघू नंतर. नारदा, मला सांगायचं. काय सांगायचं? तुमच्या मनातलं अगोदर सांगा. भगवंत म्हणताय की
मी काही सांगणार नाही, पण औषध मात्र मी सांगतो म्हणून थोड्या वेळी सांगतो. नारद मुनी बाहेर आले, रुक्मिणी सेवांना विचारतात, रुक्मिणी तू काहीतरी बोलली होतीस का भगवंतांना? नाही, काही नाही बोलली. म्हणजे आठव. हा, मी बोलले होते त्यांना, म्हणजे नाशिक बरं नव्हता, तर त्यांनी गोपींची आठवण काढली, तेव्हा त्यांनी गोपींना व्यभिचार म्हटलं. कळलं. आणि मग ते नारद मुनी आतमध्ये गेले. हा, आता सांगा भगवान. आणि भगवंत सांगू लागले, प्रेम जयाचे मधवरी, प्रेम जयाचे मधवरी, त्याची पदधूळ लागता अंगाला, त्याची पदधूळ लागता अंगाला, शमवी ममता पाते, शमवी ममता पाते, जेवी शिवाचे शिवी बसे गंगा. शिवाच्या मस्तकी काय समोर आहे ना, शिवाच्या मस्तकी काय थोडं तर आलं पाहिजे ना भगवंताला. शिवाच्या मस्तकी गंगा आहे, ती काय करते, शांत करते. हे पिलंय ना, विष पिलेलं आहे, गार व्हायला पाहिजे, थंडावा निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून विष गंगा धारण केलेली आहे भगवंतांनी. मग तसंच ती पदधूळ जर आणि अंगाला लावली तर माझा सगळं काही आजारपण आहे काही निघून नाही. बरं अहो, काय अवघड आहे, काय कशाला तुम्ही अवघड आहे म्हणताय, सोपी गोष्ट आहे. आत्ता जमले आत्ता नारदा, सोपी नाही बरं काही गोष्ट. ठीक आहे, बघू आपण. आणि नारद गेले, नारद बाहेर गेले आणि निघाले, त्रिभुवनात फिरले नारद. प्रभूच्या औषध कामासाठी, प्रभूच्या औषध कामासाठी नारद मुनी सबंध सृष्टी फिरले. कुठे कुठे गेले? ब्रह्मदेव प्रथम भेटले, शिवशंभूंना नारद वदले, औषध दोघांनी दिलं नाही. इंद्रचंद्र वरुण दिग्पालांना भेटले, त्यांनाही सांगितलं, त्यांनीही दिली नाही. काय म्हणतायत ते सगळेजण? काय म्हणतात की ठीक आहे, भगवंताला धूळ हवी आहे, पदधूळ हवी आहे, पण आम्ही काय द्यावी पदधूळ? जर भगवंत सृष्टीचे नायक आहेत, त्रिभुवनपती आहेत, त्यांच्या शरीराला जर आमची पदधूळ लागली तर आम्हाला नरक यातना भोगावे लागते. आम्ही अलिप्त राहू, जे जे होईल ते पाहू, असं म्हणून ते बाकीचे सगळे अलिप्त राहिले. नारद मुनी अत्यंत वाईट वाटलं नारद मुनींना. आणि नारद मुनी आले, तोंड पाडून भगवंताच्या चरणाशी उभे. भगवंत म्हणाले, नारदा काय झालं? अरे खरं तर तुला प्रश्न विचारायलाच नको, हा तुझ्या तोंडावर तुझ्या एकूण शरीरावरच कळते, तुला काही औषध मिळालेलं नाहीये. तेवढ्या रुक्मिणी आईसे झाल्या. काय नारदा, मिळालं का औषध? औषध मिळाले का? नाही. रुक्मिणी केला होता, सगळं सांगितलं, कोण कोण काय काय बोललं सगळं सांगितलं. तेवढ्या रुक्मिणी आईसे म्हणताय, गोकुळात गेला होतास, तिकडे कशाला जायचं? तो एकदम असा कसं गरीब एरिया आहे, म्हणजे शब्द वेगळा आहे तिथे, पण इथे गादीवर वापरण्याजोगा नाहीये तो शब्द. तर तो त्या एरियात कशाला जायचं? तिथे नको जायला, तिथे मी गेलोच नाही. तिथं गेलो असं तुला रागायला असतं. अरे जा नारदा, जा तुम्ही तिथे जा, गोपींकडे जा, गोपींना भेटा. नाही नाही, हे नाही जाणार. त्या गोपी कशा आहेत, त्यांनी माझा अपमान केला तर हे नाही जाणार. जा नारदा, तू कशाला तर त्यांच्या पद्धतीमध्ये फरक पडतो. म्हणजे शब्द वापरलाय कुठे, कुणाचं कुणाचं काय बोलणे. ती निघाले नारद मुनी आणि आले आपल्या गोकुळामध्ये आले. जे स्मृती महोत्सव त्या सगळ्या गोष्टी साजरा करतो. जर लवकर झाला असता तर नाचत जरा फेरफेर धरला असता, पण नाही केलेला आपल्या. स्मृती महोत्सव साजरा करत होत्या. काय केलं होतं त्यांनी? छान नटल्या होत्या गोपी आणि आपली नातवंड होती ना, त्यांना त्या नातवंडाला कृष्णाचं रूप दिलं होतं. ते सगळ्या नाचत होत्या, त्या कृष्णाचाच हात धरून, त्या आपल्या नातवंडाचा हात धरून सगळ्या जणी रास क्रीडा करत होत्या, रास लीला खेळत होत्या. तिथे आले, विणेचा गणत्कार केला, नारायण नारायण. अहो हा शब्द ऐकला सगळ्या गोपी पडत सुटल्या नारदांपाशी आल्या. नारदा कसे आहेत, आमचा कान्हा कसा आहे? भगवंत नव्हते म्हणून बरं, आमचा कान्हा कसा आहे, आमचा कृष्ण कसा आहे? सगळीकडे
व्यवस्थित आहे. तुम्ही कशाला काळजी करताय? वैभवात लोळतोय तुमचा कृष्ण. आमची आठवण काढतो. तुमची कशाला आठवण काढेल? तुमची आठवण काही काढत नाही. तो छान सगळा वैभवात लोळतोय. आठवण वगैरे काय काढत नाही. ठीक आहे, पण सुखी आहे ना? सुखी आहे. ठीक आहे ना, आमची आठवण काढते नाही तर नाही काढत. तो सुखी आहे ना, मग बसा. असं म्हणाले की नांदा तुम्ही का आले बरं इथे? भगवंताचं काही म्हणजे काही निरोप आहे का? नाही, भगवंताचा काही निरोप नाही. मग भगवंताच्या प्रकृतीचा प्रश्न म्हणजे काय? भगवंत आजारी. आजारी काय झालं आमच्या कानाला? काय झालं आमच्या कृष्णाला? सगळ्या गोळा झाल्या. भगवंतांना औषध हवंय. ते औषध कुठं मिळतंय ते बघतोय. अहो मग नारदा इतका वेळ का लावला? तुमची पदधूळ होती ना, तुम्ही तर सगळ्या ब्रह्मांडात फिरताय. तुमची पदधूळ होती ना, तुमची पदधूळ द्यायची. भगवंत बरे झाले ते वकील येतो नारद. ते म्हणाले माझी कशी पदधूळ देणार? मी जर पदधूळ दिली तर मला नरकात नाही का जागा लागणार? मग रुक्मिणी ऐसे आहेत की तुमच्या त्यांची पदधूळ घ्यायची. तिथे धूळच नाहीये. तुझी सोन्याची नगरी, हिरा माणसांचे रस्ते, धूळच नाहीये. त्यामुळे तिथे त्यांना चांगली बाजू सांगणार, वाईट बाजू नाही सांगणार. अहो मग थांबा जरा. सगळ्या जणी गोळा झाले. एकमेकींचा हात धरला, कमरेमध्ये एकमेकींचे हात घातले आणि नारदांसमोर कचा 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 त्या मातीमध्ये नाचायला लागल्या. एवढ्या नाचल्या ती धूळ उडाली सगळी. त्या सुद्धा दिसत नव्हत्या. आणि काय करावं त्यांनी? पाटी घ्यावी, पाटीमध्ये ती धूळ भरावी, पाटी नारदांपुढे आणून ठेवावी. एक पाटी नाही, दोन पाटी नाही, अशा कितीतरी पाट्या भरून धूळ त्यांनी नारदांपुढे आणून ठेवली. नारदांनी करावं काय? एक पाटी उचलावी, अंगावर उचलून घ्यावी. दुसरी पाटी उचलावी, अंगावर उचलून घ्यावी. तिसरी पाटी उचलावी, अंगावर उचलून घ्यावी. कोणी म्हणताय नारदा रोग देवाला आहे का तुम्हाला? रोग देवालाच आहे का? गोपी नो, रोग देवालाच आहे. पण तुमची ही भक्ती पाहिली आणि मला राहवलं नाही. तुमची पदधूळ सुद्धा मला माझ्या अंगाला लावावीशी वाटली म्हणून मी हे केलं. नारदा पटकन जा ही धूळ घ्या आणि आमच्या कानाला बरं करा. अगं पण गोपी नो, एवढी धूळ कशाला? थोडीशी पुढची एक गोपीची जरी गेली असती ना तरी चाललं असतं. ते करणं शक्य नाही. कारण आम्हाला हे भगवंतांनी शिकवलंय की संघाने काम करायचं, संघटनेने काम करायचं. अरे त्याला जड होतं का? तो द्रोणा गोवर्धन पर्वत उचलायला जड होतं का त्याला? पण त्यांनी काय सांगितलं? सगळ्यांना अगोदर सांगितलं काठ्या लावा आणि नंतर रांगोळी लावली. तो गोवर्धन फेडला. काय होतं? त्याला अवघड होतं? काही अवघड नव्हतं. परत द्या पटकन, मला एखाद्या कापडामध्ये बांधून धूळ द्या. आणि ती पदधूळ कापडामध्ये बांधून घेतली. मी नारद वायू वेगाने निघाले, भगवंताकडे आले. भगवंतांना म्हणाले ही घ्या पदधूळ गोपींच्या पायाची. भगवंतांनी ओढून घेतली ती पदधूळ, ओढून घेतली, आपल्या अंगावर ओतून घेतली. भगवंतांनी कितीतरी दिवसाचा वियोग त्यांचा संपला. त्यांना त्या डोळीमधून असं वाटलं की सगळं गोकुळ माझ्या भोवती फिरतंय. त्या गोपींनी फक्त नारायणाचं नामस्मरण केलं. त्या भगवंताने इथं ठेवून घेतलं. काय दिलं त्या भगवंतांनी? त्यांच्या पायाची धूळ कपाळाला लावून घेतली. आणि आजही कुठेही जा भगवंताने ती आहे बघा, गोपीचंदनावरती तुळशीच्या माळा. गोपीचंदन का म्हणतात? तर त्या गोपींच्या पायाची ती धूळ आहे. ते चंदन जे आहे गोपींच्या पायाची धूळ आहे. तर ते भगवंताने अंगाला लावून घेतलेलं आहे आमच्या. ही भक्ती भगवंताची त्यांनी एवढी भक्ती केली की भगवंतामध्ये एक रूप झाल्या होत्या त्या गोपी. आणि भगवंतांनी त्यांना काय दिलं? सगळं काय मिळायचं राहिलं? त्यांची पदधूळ जर अंगावर घेतली. भगवंतांनी विचारलं की काय बरं, काय म्हणाले माझ्या गोपी? तर नारद मुनी म्हणताय की मी त्यांना म्हटलो की अगं धूळ देताय तुम्ही, पण तुम्हाला नरकात जावं लागेल. तर त्या गोपी म्हणायला लागल्या या जेवढ्या पाट्या तुमच्या समोर ठेवल्या तेवढे जन्मच नाही. पाटीतली जेवढी माती आहे ना त्यातला कण, जेवढे कण आहेत तेवढे जन्म जरी आम्हाला नरकात जायला लागलं ना तरी चालेल, पण आमच्या पदधूळीला आमच्या भगवंताला बरं
भगवंताला गोपींनी मनामध्ये भगवंताला बोलले. हेच उदाहरण कृष्ण दयानंद गोस्वामी याच्या निरूपणाच्या पदामध्ये देत आहेत. मनाला उपदेश करतात की असं जर भगवंताचं प्रेम जर केलं तर भगवंत कुठेच्या कुठे येऊन काहीही तुम्ही करू देत नाही. भगवंत Thank you.